हरिओम. आत्मषटकमच्या 13व्या भागात सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करू. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. तिसरा श्लोक आपण गेल्या भागात पूर्ण केलेला आहे, तो एकदा आपण आधी म्हणूयात. न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. या श्लोकाच्या विवेचनामध्ये मन अशुद्ध करणारे मूल दोष म्हणजे राग आणि द्वेष हे कसे आहेत आणि त्यांच्यापासूनच पुढे लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे विकार कसे उद्भवतात हे आपण सविस्तर पाहिलं. आणि या रागद्वेषांच्या आहारी जाणं म्हणजेच मनाशी तादात्म्य करणं. आणि मन म्हणजे तर आत्मा नाही हे आपल्याला माहितीच आहे, कारण आत्मा हा निर्विकार आहे आणि निरंजन आहे. निरंजन म्हणजे शुद्ध, संपूर्णतः शुद्ध. आणि मनामध्ये मल, विक्षेप हे ह्या अशुद्धी आहेत. रागद्वेष म्हणजेच मल. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार हे सगळं मनामध्ये आहे. त्यामुळे मन हा आत्मा असू शकत नाही. तिसऱ्या ओळीमध्ये 4 पुरुषार्थांची यादी दिलेली दिसते आणि त्या पुरुषार्थांचा आधी आपण नीट विचार केला की हे पुरुषार्थ माणसांनी जीवनात मिळवले पाहिजे तर त्याचं जीवन यशस्वी ठरेल. आणि मोक्षाला परमार्थ म्हणजे यशस्वी मनुष्य जीवनाचं सर्वोच्च शिखर असं मानलेलं आहे. मात्र तरीही या 4ही पुरुषार्थांनी कुणाला फरक पडतो? जीवाला. कारण मन, बुद्धी ही कुणाची उपकरणं आहेत? जीवाची. त्यांच्या साहाय्याने जीव हे पुरुषार्थ प्राप्त करून घेतो. आत्म्याला मात्र या पुरुषार्थांच्या मिळण्यापासून न मिळण्यापासून काहीच फरक पडत नाही. तो सर्वस्वी अलिप्त आहे. जिथे मोक्षाने सुद्धा आत्म्याला काही फरक पडत नाही, इथे इतर 3 पुरुषार्थांची काय कथा? कारण आत्मा कसा आहे तर आत्मा नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त आहे. आणि म्हणून 4ही पुरुषार्थांशी असंग आत्म्याला काहीही घेणं देणं नाही. आता आपण 4थ्या श्लोकाला सुरुवात करण्यापूर्वी तो श्लोक आपण नेहमीच्या पद्धतीने आधी एकदा म्हणूया. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यम न पापम म्हणजे मला पुण्यही नाही आणि मला पापही नाही. न सौख्यम न दुःखम मला सुख नाही की मला दुःख नाही. न मंत्रः न तीर्थम मी पवित्र मंत्र नाही किंवा तीर्थस्थानही नाही. न वेदाः न यज्ञाः मी वेद नाही किंवा यज्ञही नाही. अहम भोजनम न मी भोजन नाही म्हणजे भोग नाही. न भोज्यम मी भोज्यही नाही म्हणजे ज्याचा उपभोग घ्यायचा ती वस्तूही मी नाही. नैव भोक्ता म्हणजे मी भोक्तासुद्धा नाही म्हणजे जो उपभोग घेणारा आहे तो सुद्धा मी नाही. मी कसा आहे? चिदानंदरूप शिवोहम शिवोहम
म्हणजे मी शुद्ध ज्ञानस्वरूप आहे, सुखस्वरूप आहे. आता या श्लोकातले सगळे शब्द आहेत की नाही, पुण्य, पाप, सौख्य, दुःख, मंत्र, तीर्थ, वेदाः, यज्ञाः, भोजनम, भोज्यम, भोक्ता, हे सगळे शब्द हे एकमेकांशी जोडलेले आहेत. ते कसे ते आता सांगते. मनुष्य जेव्हा स्वतःला बद्ध जीव समजतो तेव्हा राग, द्वेष या अशुद्धी आणि क्रोध, लोभ, मोह इत्यादीचे विक्षेप ह्यांनी तो घेरला जातो. मग एकतर तो सत्कृत्य करण्यास प्रवृत्त होतो, सत्कृत्य म्हणजे पुण्य, आणि मग त्याचं फल म्हणून सुख भोगतो, किंवा दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त होतो, दुष्कृत्य म्हणजे पाप, आणि मग त्याचं फळ म्हणून तो क्लेश भोगतो. आता हे झालं पुण्याचं फळ सौख्य, पापाचं फळ दुःख. आता हे पुण्य म्हणजे सत्कर्म असं आपण बघितलं. ती कुठली? त्या सगळ्यांची यादी दिलेली आहे ती दुसऱ्या ओळीमध्ये. मंत्र, तीर्थ, वेद आणि यज्ञ ही सगळी झाली पुण्यकर्म. आणि मग तिसऱ्या ओळीकडे येऊ. सुख आणि दुःख ह्या गोष्टी काय आहेत? अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या भोज्य आहेत. आपण कशाचा अनुभव घेतो, काय उपभोगतो, सुख किंवा दुःख, म्हणजे ते झालं भोज्य. आणि भोग अनुभव कोण घेतो? जीव. म्हणून जीवाला म्हणायचं भोक्ता. आणि प्रत्यक्ष अनुभव जो आहे त्याला म्हणायचं भोजन. आता इथे आपण नेहमी भोजन हा शब्द हा जेवण, अन्न ग्रहण करणं, अन्न खाणं अशा अर्थाने मराठीमध्ये वापरत असतो. पण इथे भुज हा धातू जो आहे त्याचा खाणे हा एक अर्थ आहे, तसाच दुसरा अर्थ आहे उपभोग घेणे, आणि तो अर्थ इथे अभिप्रेत आहे. त्यामुळे भोजन म्हणजे उपभोग, भोज्य म्हणजे उपभोग घेण्याची गोष्ट, आणि भोक्ता म्हणजे जो उपभोग घेतो तो. आता आपण एक एक शब्द बघूयात. ह्या शब्दांचा एकमेकांशी कसा संबंध आहे ते आपण पाहिलं. त्यानंतर पुण्य आणि पाप ह्या दोन शब्दांविषयी विचार करायला पाहिजे. तर हे दोन्ही शब्द हे कसे कर्माशी संबंधित आहेत. पुण्य म्हणजे सत्कर्म, पुनाती इति पुण्यम, म्हणजे असे कर्म की ज्याच्यामुळे अंतःकरण पवित्र, आनंदी, स्वच्छ असं होतं. आता अंतःकरण शुद्ध करणारी कुठली कुठली सत्कर्म आहेत ती सगळी या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये त्यांची यादीच दिलेली आहे. आता आपण त्यातल्या एकेका शब्दांनी काय अर्थ अभिप्रेत आहे ते पाहत जाऊया. मंत्र या शब्दांनी उपासनेचा निर्देश केलेला आहे किंवा जपसाधनेचा निर्देश केलेला आहे. तीर्थ या शब्दाने तीर्थक्षेत्री जाऊन पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं, देवदर्शन करणं, सज्जनांच्या महात्म्यांच्या सहवासात राहणं या गोष्टी निर्दिष्ट आहेत. शंकराचार्यांनी त्यांच्या भज गोविंदम या एका रचनेमध्ये असं म्हटलेलं आहे, कुरुते गंगा सागर गमनम व्रतपरिपालनमथवा दानम. तिथेही तीर्थक्षेत्री जाणं, गंगासागर म्हणजे गंगा जिथे सागराला मिळते ते अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र समजलं जातं. उदाहरणादाखल त्यांनी ते घेतले. अनेक पवित्र तीर्थस्थानं आहेत. नद्यांच्या संगमाला तीर्थक्षेत्र समजलं जातं. तर तीर्थक्षेत्री जाणं आणि तिथे जाऊन काही व्रतवैकल्य करणं, दानधर्म करणं इत्यादी सत्कर्म ही तीर्थ या शब्दांनी सांगितलेली जाईल. आता पुढचा शब्द आहे वेदाः. या शब्दांनी काय सांगितलेलं आहे? धर्मशास्त्रांचं अध्ययन आणि त्यानुसार आचरण. स्वतः शंकराचार्यसुद्धा त्यांच्या साधन पंचकम या ग्रंथाच्या सुरुवातीलाच म्हणतात, वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां. म्हणजे वेदांचा रोज अभ्यास करा आणि वेदांमध्ये सांगितलेली कर्तव्य कर्म अनुष्ठान वृत्तीने करा, म्हणजे नियमपूर्वक करा, निश्चयपूर्वक करा. पुढे यज्ञाः. यज्ञाः या शब्दांनी सकाम उपासना किंवा कर्मकांडाचा निर्देश होतो. खरं तर कर्मकांड ही वेदांमध्येही सांगितलेली आहेतच, त्यामुळे यज्ञाः हे वेगळं सांगितलं नसतं तरीही हरकत नव्हती. यज्ञांचा उल्लेख वेदांमध्ये आहेच.
तर सकाम उपासना म्हणजे काय? कुठल्या तरी विशिष्ट हेतूनी केलेले यज्ञयाग. हां, मग हे हेतू दोन प्रकारचे असू शकतात, ऐहिक सुखांची प्राप्ती किंवा पारलौकिक. मग ऐहिक सुखांच्या प्राप्तीने केलेले जे यज्ञयाग असतात त्यांचे काही ठळक उदाहरणं आपल्याला पुराणांमध्ये सापडतात. जसं रामायणामध्ये आपण बघतो की दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. पुत्र व्हावा, अपत्यप्राप्ती व्हावी या इच्छेने केलेला यज्ञ तो पुत्रकामेष्टी. किंवा पांडवांनी राजसूय यज्ञ केला होता. अश्वमेध यज्ञपूर्वी राजे करत असत स्वतःचं सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी. तर हे जे यज्ञांची उदाहरणं आहेत ती सगळी ऐहिक कामना प्राप्त करण्यासाठी आहेत. आणि पारलौकिक म्हणजे स्वर्गप्राप्ती. स्वर्गामध्ये गेल्यानंतर जे विशिष्ट सुखोपभोग मिळतात त्यांच्या प्राप्तीने जे यज्ञ केले जातात ते पारलौकिक यज्ञ. पण ही सगळी सत्कर्म आणि त्यांनी मिळणारं हे पुण्य हा साधन मार्गावरचा अगदी अलीकडचा म्हणजे प्राथमिक टप्पा आहे. या सगळ्यांना मिळून बहिरंग साधना असं म्हणतात. बहिरंग साधनेचा मुख्य उद्देश काय असतो? आचारशुद्धी. आणि मग आचारशुद्धीने काय होतं? पुढे विचारशुद्धीचा प्रवास सुरू होतो. म्हणजेच मंत्र, तीर्थ, वेद, यज्ञ ही सगळी अंतःकरणशुद्धीसाठी अत्यावश्यक आहेत हे मान्य. पण शेवटी ते साधनच आहेत ना. म्हणजे या साधनांनी पुण्य मिळवून साधकाला मी आत्मा आहे या अनुभवापर्यंत पोचायचं आहे. त्यामुळे ही साधनं हा आत्मा असू शकत नाही. अर्थातच आपला लाडका तर्क करणत्वात. आत्मानुभव हे सर्वोच्च सुख आहे आणि ज्ञानी व्यक्तीला ते सर्वोच्च सुख एकदा मिळालं की छोटी छोटी सत्कर्म, पुण्य आणि त्यातून मिळणारी मर्यादित सुख यांचं त्याला काय महत्त्व वाटणार हो? तर हीच गोष्ट भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातल्या 46व्या श्लोकामध्ये एक सुंदर उपमा देऊन स्पष्ट केलेली आहे. कशी ते पाहूयात. आई आपण श्लोक म्हणूयात. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. अन्वयार्थ बघूया. सर्वतः संप्लुतोदके सती म्हणजे सगळीकडे पाण्याने भरून गेलेले असताना, उदपाने यावान अर्थ लहान लहान जलाशयामध्ये जेवढा अर्थ असतो, विजानतः ब्राह्मणस्य ज्ञानी ब्राह्मणाला सर्वेषु वेदेषु सर्व वेदांमध्ये तावान एव अर्थ अस्ति तेवढाच अर्थ असतो. आता अर्थ फक्त सांगते. चहूकडे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं असताना लहान जलाशयाचा जेवढा उपयोग तेवढाच आत्मज्ञानी ब्राह्मणाला सर्व वेदांचा उपयोग असतो. आता ही उपमा थोडी स्पष्ट करते की सगळीकडे पाणी पसरलेलं आहे. आता सगळीकडे पाणी पसरलेलं आहे त्या पाण्यामध्ये तळ्यातल्या पाण्याची पण उपयोगिता समाविष्ट झालेलीच आहे. सगळीकडे पाणी पसरलेलं असताना आपण तळ्याच्या शोधात जाऊ का? अर्थातच नाही. त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कारी ब्राह्मणाला एकदा का आत्मज्ञान त्याला झालेलं आहे म्हटल्यानंतर त्याला वैदिक कर्मकांड करून काही पुण्यकर्म करण्याची गरज आहे का? अर्थातच नाही. जोपर्यंत पूर येत नाही तोपर्यंत पिण्याचं पाणी घेण्यासाठी सगळ्यांना जवळच्या विहिरीकडे, तलावाकडे जावं लागतं. त्याचप्रमाणे सामान्य साधकासाठी वेद हेच खऱ्या ज्ञानाचं उगमस्थान आहे. म्हणून ज्ञानासाठी प्रत्येकाला त्या पवित्र ग्रंथांकडे गेलं पाहिजे, त्याचा अभ्यास करून त्याच्यात जे सांगितलं आहे ते आचरणात आणलं पाहिजे, हे खरं. पण जसं ज्यावेळी पूर आल्यानंतर कोणी तळं किंवा विहीर शोधायला जात नाही, तसंच एकदा का आत्मज्ञान झालं की वेदांकडे जाण्याचं कारणच म्हणजे प्रयोजनच उरत नाही. कसं? कारण वेदामध्ये काय सांगितलं आहे? कर्मकांडात्मक भाग सांगितलेला आहे आणि त्याचा उपयोग कशासाठी आहे? तर काही इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे. अमुक अमुक हे कर्म केलं तर हे मिळेल, हे केलं तर हे मिळेल. जोपर्यंत त्या व्यक्तीला त्या मर्यादित वस्तूंमध्ये ऐहिक किंवा पारलौकिक गोष्टी प्राप्त करण्यामध्ये रस आहे, तो अजून विषयामध्ये गुरफटलेला आहे,
तोपर्यंतच त्याला हे वेदात सांगितलेली सगळी कर्मकांड यज्ञ यागादी हे उपयोगी पडणार आहे. पण एकदा तो त्याच्या पलीकडे गेला, हे सगळं त्यांनी केलं, खूप पुण्यकर्म करून त्याची अंतःकरण शुद्धी झाली आणि त्या अंतःकरण शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये त्याला आत्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान झालं. हे झाल्यानंतर त्याला पुन्हा मागे जाऊन कर्मकांडात मग भाग आचरण्याचं काहीच गरज नाही आहे. कारण ती कर्मकांड करून त्याला जे फायदे मिळणार ते फायदे त्याच्यासाठी आता मुळी महत्त्वाचे राहिलेलेच नाही आहेत ना. तो इतका परिपूर्ण अवस्थेला पोचलेला आहे की त्या छोट्या छोट्या फायद्यांनी मिळणारं सुख हे त्याला त्या आत्मसुखात ते समाविष्टच आहे. ते वेगळं सुख मिळवण्याकरता त्याची आता कुठली इच्छाच राहिलेली नाही आहे, असा अर्थ आहे या श्लोकाचा. आणि म्हणून इथं म्हटलं आहे की न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ. आता थोडं पाप या शब्दाबद्दल जाणून घेऊ. पाप म्हणजे दुष्कर्म, ज्याच्यामुळे आपल्याला पश्चात्ताप होईल, दुःख किंवा मनाला टोचणी निर्माण होईल असं कुठलंही काम. एक वेगळ्या पद्धतीने पण पाप या शब्दाचा अर्थ करतात बरं का. पा या धातूचा अर्थ आहे रक्षण करणं. पाति अज्ञानम इति पापः. जितकं अज्ञान जास्त तितकं पाप अधिक, आणि जितकं पाप वाढेल तितकं अज्ञान अधिक दाट किंवा दृढ होईल, तितक्या वासना वाढतील. आणि म्हणून साधकासाठी पुण्य वाढवणं आणि पाप कमी करणं हे निश्चित अत्यावश्यकच आहे. पण आत्मज्ञान झालेल्या योग्याला ह्या दोघांनी फरक पडत नाही. कारण पाप आणि पुण्य ही दोन्ही कर्म आहेत, पण आत्मा हा मात्र अकर्ता आहे, म्हणजे संपूर्णपणे तो क्रियाहीन आहे. म्हणून भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात श्लोक 22मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. अन्वयार्थ बघू. हे पार्थ, मी त्रिषु लोकेषु किंचन कर्तव्यम न अस्ति. हे पार्था, मला 3ही लोकामध्ये कोणतेही करायचं राहिलेलं कर्तव्य कर्म नाही. अनवाप्तम अवाप्तव्यम न, मला न मिळालेलं किंवा मिळवण्यासाठी असं काहीही नाही. कर्मणी वर्ते एवच, तरी मी कर्मामध्येच रत असतो. आता ह्या श्लोकातला जो शेवटचा चरण आहे कर्मणी वर्ते एवच, हा आपल्यासाठी आत्ता आपण फारसा उपयोगाचा नाही आहे. कारण 3रा अध्याय हा कर्मयोगाविषयी सांगितलेला आहे. कर्मयोग पूर्ण त्याच्यामध्ये विशद करून सांगितलेला आहे आणि कर्माची महती सांगणारा तो अध्याय असल्यामुळे त्या संदर्भामध्ये हे वाक्य आहे. इथे आपला संदर्भ वेगळा आहे. तरीही थोडक्यात सांगते की भगवंतांना तरीही मी कर्मामध्येच रत असतो म्हणजे काय म्हणायचं आहे. आधीच त्यांनी म्हटलं की मला करण्यासारखं काहीच उरलेलं नाही आहे, मला काही मिळवायचं नाही आहे, मग तरीही ते कर्मामध्ये का रत आहेत बुवा. तर भगवंतांनी जेव्हा इथे श्रीकृष्ण नावाचा अवतार घेतलेला आहे त्या अवतार कार्याविषयी ते हे बोलत आहेत की तो अवतार घेतल्यानंतर ते काम करतायत. कारण अवतारामध्ये ते एक श्रेष्ठ पुरुष, आणि श्रीकृष्ण हा पूर्ण पुरुषाचा अवतार आहे, त्यामुळे आदर्श आहे तिथे पुष्कळ ह्याच्यामध्ये, आणि त्याला लोक फॉलो करणार आहेत. म्हणजे त्याला लोक त्याच्याकडे एक उच्च आदर्श म्हणून बघणार आहेत. त्यामुळे त्यांनी काम केलंच पाहिजे आणि कर्माची महती सांगायची. म्हणून मला खरं म्हणजे काही करण्याची गरज नाही आहे, पण तरीही मी करतच असतो, कारण कर्माची प्रेरणा लोकांना मिळावी म्हणून, असं त्यांना म्हणायचं आहे. असो, आपला तो आत्ता विषय नाही आहे. की आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की आत्मा हा अकर्ता आहे हे कसं ह्याच्यात दिसतं आहे. कारण श्रीकृष्ण हे परब्रह्म म्हणूनच प्रत्यक्ष बोलत आहेत, जणू काही परब्रह्म स्वतःविषयी बोलतं आहे अशीच कल्पना आपण करायची की जेव्हा आपण श्रीकृष्णाच्या तोंडचे श्लोक जेव्हा आपण वाचतो किंवा समजून घेतो तेव्हा आपल्याला हीच कल्पना डोळ्यासमोर ठेवायची की प्रत्यक्ष परब्रह्म म्हणतं की मला काहीही कर्तव्य नाही आहे, मला काहीही मिळवायचं नाही आहे. आणि याच धोरणातनं 4ही पुरुषार्थांचा निरास आपण मागच्या श्लोकामध्ये केलेला आहे की काही मिळवायचंच नाही आहे ना आत्म्याला, मग तो कशाला 4ही पुरुषार्थ म्हणजे आत्मा कसा काय होईल, आणि त्याला काय ते पुरुषार्थ मिळवून पुढे काय करायचं आहे.
इथे आपल्याला उपदेश सारातला एक श्लोक आठवायला हवा. नष्टमानसोत्कृष्टयोगिनः कृत्यमस्ति किं स्वस्थिति यतः. स्वस्थिती, स्वरूप, आत्मस्वरूप ज्याला कळलं त्याला करण्यासारखं काय होणार. आपण सविस्तर हा श्लोक बघितलेला आहे. तर आत्म्यासाठी कर्म हे नाहीच आहे, मात्र कर्म करणं, सुखदुःख भोगणं हे जीवाचे धर्म आहेत. त्यामुळे आपल्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे जीव हा करतेपण भोगतेपण स्वतःकडे घेतो. शरीर मन बुद्धी या उपाधींशी तादात्म्य झाल्यामुळे तो अहंकार बाळगतो. आता इथे परत अहंकार म्हणजे गर्व असा अर्थ नाही. अहंकार म्हणजे मी शरीर, मी मन, मी बुद्धी अशी चुकीची समजूत. आणि म्हणून भगवद्गीता अध्याय 3 27व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. अन्वय सांगते, प्रकृतेः गुणैः सर्वशः क्रियमाणानि कर्माणि. प्रकृतीच्या गुणांमुळे सर्व प्रकारे केली जाणारी कर्म करताना अहंकार विमूढात्मा, ज्याचं मन अहंकारामुळे मूढ झालेलं आहे, त्याला काय वाटतं, अहम कर्ता इति मन्यते, मीच त्या कर्माचा कर्ता आहे असं तो समजतो. आता एक क्रियमाण कर्म हे जेव्हा आपण कर्मयोग बघितला आहे उपदेश सारामध्ये तेव्हा आपण बघितलं असतं, या जन्मामध्ये आपल्या हातनं जी कर्म घडतात, जी कर्म आपण करतो त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. आणि ही सगळी प्रकृतीच्या गुणांप्रमाणे केली जातात. म्हणजे काय, आपण थोडंसं ही कल्पना रागद्वेष ही संकल्पना जेव्हा बघितली ना, मला वाटतं गेल्या भागामध्ये, तेव्हा हे बोललेलं की सत्व रज तम ह्याच्या मिश्रणाने संपूर्ण सृष्टी सर्व प्राणी मात्र मनुष्य प्राणी हा स्वजन्माला आलेला आहे. आपला स्वभाव हा आपल्यातल्या सत्वरज तमांच्या म्हणजे निर्गुणांच्या मिश्रणावरती अवलंबून असतो. आपण सात्विक असू तर त्याप्रमाणे आपल्या इच्छा असतात, जशी इच्छा तशी कर्म. आणि ह्या इच्छा किंवा आवडीनिवडी ह्या सगळ्या उपजत असतात, म्हणजे प्रकृतीच्या गुणांप्रमाणे असतात. आणि त्यामुळे क्रियमाण कर्मसुद्धा संपूर्णपणे आपल्या हातात नसतं. म्हणून सद्गुणांची जोपासना करून विवेक निर्माण करून मग आपण आपलं क्रियमाण कर्म हे काही प्रमाणामध्ये त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. जोपर्यंत विवेक उत्पन्न झालेला नसतो, ज्ञान नसतं, तोपर्यंत आपण अहंकाराने मोहित झालेलो असतो आणि मीच सगळं करतोय असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे आपलं मनाशी तादात्म्य असतं ना, त्यामुळे जिथे मन असेल तिथेही कर्म असतात. आणि ही सगळी कर्म ही मनाने निर्माण केलेली असतात, मनाने त्याला बळकटी आणलेली असते आणि मनानेच ती प्रत्यक्षात तडीस नेलेली असतात. पण व्यक्ती मात्र आपल्या स्वतःच्या मनाशी असलेल्या खोट्या तादात्म्यामुळे, म्हणजे ज्यालाच इथे अहंकार म्हटलं आहे, त्या अहंकारामुळे मीच स्वतः कर्म करतो आहे अशी चुकीची समजूत करून घेतो. आणि हा कर्माचा अभिमान एकदा आला की मग साहजिकच त्या कर्माच्या यशाबद्दल तो चिंता करतो, त्याच्या कर्माच्या फळाविषयी त्याला आसक्ती वाटते आणि मग तो सत्कर्माचं फळ सुख आणि दुष्कर्माचं फळ दुःख असं तो भोगतो. ज्ञानी व्यक्ती मात्र ना कर्माशी आसक्त होत ना फलाशी. आणि म्हणून म्हटलं आहे, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ. इथे आपण पहिल्या 2 ओळी सविस्तर बघितल्या. आता 3री ओळ आपण पुढच्या भागात बघू. प्रार्थना म्हणून समारोप करूया. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.